समृद्धी महामार्ग राज्याच्या विकासाचा कणा मानला जाणारा हा प्रकल्प. पण याच महामार्गाभोवती आता गंभीर आरोपांचं वादळ उठलंय. उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे यांच्यावर तब्बल 1150 कोटी रुपयांच्या जमीन घोटाळ्याचा गंभीर आरोप केला. या आरोपामुळे छत्रपती संभाजीनगरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. पण हे संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे? संदीपान भुमरेवर गंभीर आरोप का केले जातात आणि अंबादास दानवे नक्की काय म्हणाले, सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रीती आणि तुम्ही पाहतात समांतर. मंडळी, प्रकरण आहे जटवाडा आणि जोगवाडा परिसरातील 23 एकर 30 गुंठे जमिनीचं, जी जमीन समृद्धी महामार्गासाठी महाराष्ट्र विकास मंडळाने संपादित केल्याचे सांगितले जाते. आणि या जमिनीचा मोबदला कोट्यवधीमध्ये नव्हे तर हजार कोटींच्या घरात पोहोचल्याचा दावा करण्यात येतो. आणि या प्रकरणात अडकलेत ते शिंदे गटाचे मंत्री संदीपान भुमरे. या जमीन घोटाळ्यासंदर्भात ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर आता गंभीर आरोप केले. दानवे यांच्या म्हणण्यानुसार जटवाडा आणि जोगवाडा परिसरातील या जमिनीवर मालकी हक्क दाखवण्यासाठी हिबानामा म्हणजेच बक्षीसपत्राचा वापर करण्यात आला. विशेष म्हणजे हा हिबानामा 1971 सालचा दाखवण्यात आल्याचा दावा आहे. आणि इथे सर्वात मोठा गोंधळ झाला. अंबादास दानवे यांच्या म्हणण्यानुसार संबंधित जमीन खासदार संदीपान भुमरे यांच्या ड्रायव्हर जावेद रसूल शेख यांच्या नावावर हिबानामा करण्यात आलाय. मात्र जावेद रसूल शेख याचा जन्म 1985 साली झाल्याचा दावा करण्यात येतो. मग जन्म जर 1925 साली झाला तर मग 1971 मध्ये म्हणजे जन्माच्या तब्बल 14 वर्ष आधी त्यांच्या नावावर हिबानामा कसा काय झाला, असा थेट सवाल दानवे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची आपण जर पार्श्वभूमी पाहिली तर लता वाघमारे या महिलेच्या खापर पंजोबा म्हणजेच पाहुणा भिका वाघमारे यांच्या नावावर जटवाडा परिसरातील 3 एकर जमीन होती असा दावा करण्यात येतो. पण त्यांच्या निधनानंतर जमीन पडीत राहिली. 1971 साली महाराष्ट्र विकास महामंडळाने ती जमीन संपादित केल्याचं सांगितलं जातं आणि मूळ वारसांना फक्त 1150 रुपयांचा मोबदला मंजूर करण्यात आला. मात्र नंतर अचानक 23 एकर जमिनी बक्षीसपत्राद्वारे मिळाल्याचा दावा पुढे येतोय. म्हणजेच 3 एकरची जमीन थेट 23 एकर कशी झाली, हा आणखी एक गंभीर प्रश्न उभा राहतो. तर समृद्धी महामार्गासाठी जेव्हा संपादन झालं त्यानंतर या जमिनीची किंमत प्रचंड वाढली. म्हणजेच आजच्या बाजारभावानुसार ही रक्कम सुमारे 1115 ते 1150 कोटी रुपयापर्यंत पोहोचते, असा दावा अंबादास दानवे यांनी केला. इतक्या मोठ्या मोबदल्यासाठी काही जणांनी कागदपत्रांच्या आधारे मालकी दाखवून पैसे लुटण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केलाय. त्याबरोबरच संदीपान भुमरे यांचा ड्रायव्हर हा फक्त एक प्यादा असून त्याचा वजीर कोण आहे हे शोधलं पाहिजे, असं म्हणत दानवे यांनी संदीपान भुमरे यांच्यावर कुठेतरी अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. तर या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी यासाठी दानवे यांनी मुख्यमंत्री आणि महसूल विभागाच्या सचिवांना पत्र लिहून सीआयडी चौकशीची मागणी करत सर्व कागदपत्र सादर केली. आणि या प्रकरणाची चौकशी झाली तर सत्य बाहेर येईल असा दावा करण्यात येतो. पण दुसरीकडे खासदार संदीपान भुमरे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यांचं म्हणणं असं आहे की कोणताही बनामा झालेला नाही. जावेद रसूल हा माझा ड्रायव्हर असला तरी त्याचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. आरोपातील जावेद हा दुसराच असू शकतो. अंबादास दानवे यांनी आरोप सिद्ध करून दाखवावेत असं स्पष्ट म्हणत त्यांनी आरोपांना राजकीय हेतू असल्याचं दाखवले. तर दानवे यांच्या मते याआधी संभाजीनगरच्या कालडा कॉर्नर परिसरातही बक्षीसपत्राद्वारे जमीन मिळाल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र या प्रकरणात ना पोलिसांकडून सखोल चौकशी झाली ना महसूल खात्याकडून तपास झाला. त्यामुळे हा प्रकार केवळ एकच व्यवहार नसून मोठ्या साखळीचा भाग असू शकतो, असा संशय दानवेंनी व्यक्त केला. एकीकडे राज्याच्या विकासासाठी उभारला गेलेला समृद्धी महामार्ग तर दुसरीकडे त्याच प्रकल्पाभोवती उभे राहिलेले हजार कोटींचे आरोप, या सर्वांमुळे राजकीय वातावरण तापले. आरोप प्रत्यारोपांची फेरी सुरू आहे. पण आता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होते का, आणि झालीच तर त्यातून काय निष्पन्न होतं आणि या प्रकरणात नेमकं सत्य काय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तर 1971चा हिबानामा, 1985 सालचा जन्म, 3 एकर 23 एकर मध्ये रूपांतर आणि हजार कोटींचा मोबदला, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला नक्की काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि समांतरला सबस्क्राईब करायला विसरू नका.